नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? माईक ऑन करा. मस्त मजेत. अरे तुम्ही कसे आहेत? मस्त, खूप छान. हे बघा, ही जी आपण बॅच सुरू केलेली आहे हिचं माझं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं का आपण नाईटला बॅच घेणार आहोत. ही फक्त मी जॉब वाल्यांसाठी सकाळपासून जे मेसेज होते येत होते का आमचं ऑफिसमुळे जमलेलं नाहीये, त्याच लोकांसाठी मी चालू केलेली आहे. तर इथे तेच लोक आहेत का बाकीचे सकाळी पण अटेंड करताय आणि रात्री पण अटेंड करताय असे आहेत? असं कोणी आहे का? नाही. येस. हे बघा, तर रात्री 8चा टायमिंग सगळ्यांना सूट होतो आहे. ओके. 8 ते 9 हो. आपण घेणार आहोत. ओके. तर आता मी तुम्हाला आधीच सांगते का हा एनर्जीचा क्लास आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवणं गरजेचं आहे. हे बघा, क्लासमध्ये एक तर खूप कमी लोक आहेत, त्याच्यातही जर कॅमेरे बंद राहिले तर मग मला पण इंटरेस्ट नाही येणार शिकायला. सगळं एक ब्लँक लॅपटॉप समोर बसल्यासारखं होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कॅमेरे ऑन करायचे आहे. अजूनही कोणी कॅमेरे ऑन केलेले नाही. जमणार नसेल तर नका करू क्लास. जर तुम्हाला कॅमेरा ऑन करून क्लास करायला जमणार नसेल तर नका अटेंड करू. ओके. पण जर क्लास करणार असाल तर कंपल्सरी कॅमेरे ऑन करायचे आहेत. कारण इथे बघा, तुम्ही काहीतरी तुमच्या प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेमला घेऊन आलेला आहे. त्याच्यातून त्यांना सोल्युशन हवं आहे काहीतरी. आणि ज्यांचे पण कॅमेरे बंद असतील मी त्यांना सोल्युशन किंवा काहीच एनर्जी देऊ शकणार नाही आहे. तर सर्व रेडी आहेत? हे बघा, मी हा 14 ते 15 हो. लोकांसाठी फक्त ही बॅच घेते आहे. अजून जॉईन होतील त्याच्यामध्ये, पण मग आता तरी तेवढी संख्या आहे. मी पण माझा जेवढा वेळ देते आहे तर तुमच्याकडून पण मला तेवढा रिस्पॉन्स हवा आहे. जर रिस्पॉन्स नसणार आहे तर मी ही बॅच केव्हाही बंद करून देऊ शकते, कारण मी याची ऍड लावलेली नव्हती. हे मी माझ्याकडून तुम्हाला देते आहे, एक्स्ट्राचं आहे हे सगळं. मला आज उद्या ह्या 2 दिवसात जर जाणवलं तर तुम्ही नुसतेच कॅमेरे बंद करून, आणि कॅमेरे बंद केल्याने काय होतं माहितीये का, आपण आहे ना आपलं मल्टीटास्किंग करत असतो. काहीतरी घरातलं काम चालू राहतं आणि मग इकडे कानाने ऐकत राहतो. आणि मग आपलं कामामध्ये लक्ष राहतं. नाही समजलं का मग क्लास पूर्ण झाला का मग परत तुम्ही पहिला प्रश्न विचारता, मॅडम हे तर समजलंच नाही. असं होतं. म्हणून आजपासून सगळ्यांनी कॅमेरे, ज्यांना नसेल जमत कॅमेरे ऑन करायला त्यांनी नाही क्लास केला तरी देखील चालणार आहे. आता जर मी ही बॅच सुरूच केलेली आहे तर एकच व्यक्ती जरी शेवटपर्यंत राहिला तरी देखील मी त्याचा क्लास घेणार आहे. मला क्वांटिटी महत्वाची नाहीये, मला क्वालिटी पीपल महत्वाचे आहे का खरंच त्याला त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस हवे आहे. अशाच लोकांबरोबर काम करायला आवडणार आहे. नुसतीच खूप संख्या आहे, खूप लोक जॉईनिंग झाले क्लासला, काही उपयोगाचं नाहीये ते. सगळे करता आहेत, सगळे छान छान म्हणता आहे क्लासला, म्हणून आपण पण जाऊन बघू, आवडलं तर करू नाही तर सोडून देऊ, असे लोक नको आहेत. ज्यांनी खरंच माझ्यावर ट्रस्ट ठेवलेला आहे का खरंच आपल्या इथे येऊन काहीतरी लाईफमध्ये चेंजेस होणार आहेत, त्याच लोकांनी थांबायचं आहे. नाही तर पहिल्याच दिवशी तुम्ही निघून गेले तरी देखील चालणार आहे. ओके. चला, आज आपल्याला बघायचं आहे रेकी लेवल 1. आजपासून आपण सुरुवात करतो आहे रेकी लेवल 1 ला. आज आपल्याला आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपला डावा हात मागे घ्यायचा आहे. सगळ्यांनी मागे घ्या डावा हात आणि आपल्या पाठीला शाबासकी द्यायची आहे. आपण आज स्वतःच्या पाठीला शाबासकी देणार आहोत. आपण स्वतःला शाबासकी देणार आहोत. का बरं? माईक म्यूट करा. सर्वांनी माईक म्यूट ठेवा. बघा, आपण रेकी साधक बनतो आहोत. आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामे नाही. आपण घरात राहतो, आपले फॅमिली मेंबर राहतात, त्यांचा सुद्धा आवाज येत राहतो आणि जे मन लावून क्लास करता आहे त्यांना तो त्रास होतो. तर कोणीही आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ओके.
जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन करा. बोलून झाल्यानंतर कॅमेरा लगेच बंद, कॅमेरा नाही सॉरी, माईक म्यूट करा. ओके. येस. आता आपल्याला बघायचं आहे, आपण स्वतःला शाबासकी दिलेली आहे का म्हणून. बघा, ग्रुपला एवढे लोक होते, त्याच्यातून तुम्ही डिसिजन घेतलेला आहे का माझ्या लाईफमध्ये मला काहीतरी चेंजेस करायचे आहे, आणि तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही तो डिसिजन घेतला का येस मी हा टाइम काढणार आहे आणि ह्या क्लासला जॉईन होणार आहे. बघा, रेकी लेवल 1 हा जरी फ्री क्लास आहे तरी मी तुम्हाला कंप्लीट कोर्स देणार आहे. तो याच्यामध्ये तुमचं उलट मी जास्तीचं तुम्हाला देणार आहे. हा कंप्लीट कोर्स तुम्हाला फ्री होतो आहे. असं नाही का फ्री आहे मग थोडंफार शिकवून दिलं बाकीचं चला या पुढच्या लेवलला मग मी शिकवते, असं काहीही होणार नाहीये. फर्स्ट लेवल ही तुमचं कंप्लीट कोर्स इथे कंप्लीट होतो आहे. त्याच्यामध्ये अटुनमेंट उद्या आपण बघणार आहोत, काय काय सिलेबस वगैरे आपण शिकणार आहोत ते सर्व उद्या बघणार आहोत. आज काय बघणार आहोत मग? आज आपल्याला बघायचं काय आहे, रेकी लेवल 1 त्याचा पहिला दिवस जो असतो ना, तो असतो स्वयंशुद्धीकरणाचा. मग तुम्ही म्हणाल मॅडम आता आमची काय स्वयंशुद्धी करता, आम्ही सगळे क्लीन आहोत, छान आहोत. तर आज आपल्याला इथे आपल्या मनाची सफाई करायची आहे. ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता सर्वांनी नोटबुक पेन घेतलेले असतील. सर्वांनी काय करायचं आहे, नोटबुक पेन मध्ये आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहे त्या सर्व लिहून काढायच्या आहेत. कळू तर दे कडे आपल्यावर काय काय जबाबदाऱ्या आहे, किती नंबर मिळतात जबाबदाऱ्यांचे ते तर बघूया. चला लिहा, सगळ्यांनी आपल्यावरच्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. सर्वांनी आपल्यावरच्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. जरा मी तुम्हाला जरी सांगते हा 14-15चा आकडा आहे तर 2च दिवसात 50 वर जाईल बघा तुम्ही. चला, सर्वांनी आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्यावर आजपर्यंत काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व लिहायच्या आहेत. राईट डाऊन. सगळ्यांनी आपल्यावरच्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आज आपल्याला लिहायच्या आहेत. येस, राईट डाऊन करायच्या आहेत. ज्यांच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या असतील त्यांनी नेक्स्ट पेजवर आपल्यावर असलेल्या समस्या लिहायच्या आहे. आज आपल्याला लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व लिहून काढायचे आहेत. आपल्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व लिहायचे आहेत. आपल्या लाईफमधले असलेले सर्व प्रॉब्लेम लिहायचे आहे. नेक्स्ट पेज घ्यायचा आहे. त्यासाठी नेक्स्ट पेज घ्यायचा आहे.
राईट डाऊन. सर्वांनी आपल्यावर असलेल्या सर्व समस्या लिहायच्या आहेत, आपले प्रॉब्लेम्स आपल्याला लिहून काढायचे आहेत. सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला लिहायचे आहेत. व्हेरी गुड. ज्यांच्या पण समस्या लिहून झालेल्या आहेत त्यांनी किंवा जबाबदाऱ्या लिहून झालेल्या आहे, कोण शेअर करेल? बघा, सर्वांच्या सारख्याच राहतात, थोडे पुढे मागे राहतात, बाकी काही फरक नसतो. तर कोण शेअर करणार आहे? कोण शेअर करतं? पूजा मॅडम बोला. पूजा मॅडम, माझा आवाज येतो आहे? माईक ऑन करा. होतोय माईक ऑन? तोपर्यंत ज्योती मॅडम तुम्ही बोला. माईक ऑन करा. नमस्कार. माझी पहिली जबाबदारी अशी आहे की मी माझ्या स्वतःसाठी निरोगी आयुष्य सुदृढ असेल किंवा फिजिकल मेंटल हेल्थ ही चांगली ठेवणे ही माझी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण त्याच्यामध्ये फॅमिली असेल, प्रत्येक ड्युटीज मला आईची असेल, बायकोची असेल, सून असेल, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पण मला पार पाडाव्या लागते. ते एक आहे. आणि एक मेन म्हणजे तो पण एक आपली एक नागरिक आहे, ती पण एक जबाबदारी आहे. मला येस, असं वाटतं की या सगळ्या जबाबदाऱ्या एक पर्सन म्हणून आपल्यासाठी आहेत. येस, व्हेरी गुड. तर बघा, आपण आता यांच्यावरूनच घेऊया. ओके, ठीक आहे पूजा मॅडम. ओके. तर सर्वांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्वांच्या सेम आहेत, काही समस्या आहेत त्या देखील सेम आहेत. समस्यांमध्ये आपण स्वतःला सगळ्यात पुढे ठेवतो. तर माझी ही समस्या आहे आणि आपल्या घरच्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपला नंबर लागतो. कधी मुलांचं, सगळ्या फॅमिलीचं करायचं आणि मग वेळ मिळाला तर मी स्वतःकडे बघणार आहे. त्याच्यात आपण कुठे आहोत हे सर्वांनी बघा. त्याच्यात आपण कुठे आहोत, आपण स्वतःला किती वेळ देतो आहोत. जॉब करतो आहे, संध्याकाळी येत नाही, घरी येत नाही तोपर्यंत पूर्ण एनर्जी डाऊन झालेली असते, काहीच करायची इच्छा राहत नाही. मग याच्यात स्वतःला वेळ कुठे देणार आहोत आपण? तर हा वेळ आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे? जर आपण रोज सकाळी 6 वाजता उठणार असो तर आपल्याला त्याच्याऐवजी 1 तास फक्त आधी उठायचा आहे. रोज जर आपण 6च्या ऐवजी 5 वाजेला उठलो, तो जो 1 तास मिळणार आहे तो आपल्याला स्वतःसाठी यूज करायचा आहे. जसं आपल्याला आज बघा, डॉक्टरांकडे गेल्यावर सगळ्यात पहिले सांगता का तुम्ही मेडिटेशन करा. तुम्ही मेडिटेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला योगा, झुंबा, ड्रॉइंग, रीडिंग जे पण आवडतं आहे त्या 1 तासामध्ये ते तुम्हाला करायचं आहे. झोपायला आवडतं असं म्हणू नका फक्त का मॅडम मला झोपायलाच आवडतं मग मी झोपच घेतो तेवढा 1 तास, असं नका म्हणू. आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःच्या शरीरासाठी करायचं आहे. तर ते करा तुम्ही. ज्या वेळेला आपण आपल्या मनासारखं वागतो ना, म्हणजे आपल्या मनासारखं वागतो इन द सेन्स की आपल्या मनाची काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो का, हे मला आवडतं काम करायला, तर बघा पूर्ण दिवस तुम्हाला फ्रेश जाणार आहे. आणि जर एका दिवसाला 1 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेला आहे तर एका महिन्याला तुम्हाला 30 तास एक्स्ट्रा मिळत आहे. आणि एका महिन्याला तुम्ही 1.5 दिवस जास्तीचे जगता आहात. आता बघा, मला एक सांगा, ऐश्वर्या मॅडम
ऐश्वर्या मॅडम, तुमचा माईक ऑन करा. तुमचे जे हात आहेत, मी तुम्हाला हा. आज 25 करोड रुपये देते, तर एक हात मला देणार का त्याच्यातला? नाही. एकदम फास्ट त्यांनी उत्तर दिलेलं आहे, का नाही देणार? नाही आज देणार. 25 करोड, पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल त्यांची. तरी नको. देखील त्यांनी मला एका सेकंदात उत्तर दिलंय, का कुठलाच विचार न करता त्यांनी दिलेला आहे. म्हणजे 25 करोडला सुद्धा एका हाताची किंमत नाही आपल्या. म्हणजे आपलं शरीर किती अनमोल आहे याचा विचार करा. किती करोडोचं शरीर देवाने आपल्याला दिलेलं आहे. आणि आज आपण या शरीरासाठी काय करतो आहे, त्या देहासाठी आपण काय करतो आहे? स्वतःसाठी एक तासही आपल्याला काढता येत नाही. स्वतःसाठी आपण एक तास सुद्धा देऊ शकत नसेल तर काय उपयोगाचं आहे? सांगा मला तुम्ही. जेव्हा बघा, या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. एकदा का ही प्राण नावाची ऊर्जा निघून गेली ना, तर कोणी आपल्याला नावाने सुद्धा बोलवत नाही. बॉडी कधी उचलणार आहे? लगेच शब्द बदलतात समोरच्या व्यक्तीचे. बॉडी कधी उचलणार आहे? ते नाव सुद्धा तिथे त्यानंतर राहत नाही. फक्त प्राण आहे तोपर्यंतच ते नाव आहे आपल्या बरोबर. प्राण गेल्यानंतर तिथे लगेच म्हणतात बॉडी कधी उचलणार आहे. आणि मग ते बॉडीचं सगळीकडे आपले बघा, एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर तिचं लगेच सगळीकडे फोन जातात. तिच्या लांबच्या नातेवाईकांना आधी बोलवलं जातं का वेळेमध्ये हे सगळं आटोपलं गेलं पाहिजे, आजच्या आज झालं पाहिजे, का परत पाहुणे पण आपल्याकडे जास्त वेळ थांबायला नको, सगळ्यांना रिटर्नची गाडी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे लगेच तो सगळा कार्यक्रम, अंत्यविधीचा कार्यक्रम वगैरे आटोपला जातो. मग दुसऱ्या दिवशी येतो तो खुर्चीवर ठेवलेला फक्त आपला फोटो, आणि त्या फोटोला घातला जातो ताज्या फुलांचा हार. एक 10 ते 12 दिवस रोज तिथे फुलांचा हार बदलवला जातो. आणि 12व्या-13व्या दिवशी पूजा असते. ती झाल्यानंतर तिथे चंदनाच्या सुकलेल्या फुलांचा हार घातला जातो, का आता हा हार आपल्याला रोज बदलवायचं काम पडणार नाही. बघा. आणि त्याच्यानंतर तो फोटो काही दिवस भिंतीला टांगला जातो, नंतर माळ्यावर चालला जातो किंवा कपाटात ठेवला जातो. आपण कुठे आहोत? आज आपल्याला ज्या जबाबदाऱ्या आहे त्या सगळ्या स्वीकारून स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. 84 योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. तो आपण कसा जगायचा आहे? जे आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या आपण असं सोडून देऊ नाही शकत. त्या सांभाळून आपण जर थोडंसं टाइम मॅनेजमेंट केलं, स्वतःसाठी वेळ काढला, तर आपण नक्कीच करू शकतो. आणि बघा, याच्या सोबत आपल्या घरामध्ये कोणी एखाद्या व्यक्तीचं नाव जरी काढलं, आता आम्ही खानदेशी आहोत तर आमच्याकडे नेहमी म्हटलं जातं, एखाद्या व्यक्तीचं नाव काढलं आणि त्याचा राग आलेला असेल ना, तर त्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तर म्हणतात का तळपायाची आग मस्तकाला लागली. आपण ज्या वेळेला घरात एकटे राहतो त्यावेळेला असंख्य विचार करत राहतो. आपला जो ब्रेन आहे ना, तो एका दिवसाला 60,000 ते 65,000 विचार करत असतो. मग या विचारांमध्ये सगळेच विचार आपल्याला दिवसभर आठवतात का? सांगा बरं. आठवा बरं, आज सकाळपासून 60,000 कोणते विचार केलेले आहेत? नाही आठवणार. पण काही जे असे विचार आहे का ते आपल्या मनाला स्पर्श केलेला आहे त्या विचारांनी, ते विचार नाही विसरत आपण. आपल्या मनाला जर काही वेदना झालेल्या असतील त्या विचारांनी, ते विचार आपण कधीच विसरत नाही. तो विचार लगेच आपल्याला आठवणार आहे. आणि बघा, एखादी व्यक्ती अशी असते का तिने आपलं मन खूप दुखवलेलं असतं आणि त्या घटनेला 10 ते 15 वर्ष झालेले असतील बरं का, तरी देखील ती घटना आपल्या ब्रेनमध्ये एकदम एका पिक्चर सारखी दिसते, का त्या त्या क्षणाला कोण कोण काय काय बोललेलं होतं आपल्याला, कसं आपल्या मन दुखवलेलं होतं आपलं, ते आपल्याला कंटिन्यू कधीही आठवायला लावा.
ते आपल्याला शब्द आणि शब्द आठवतात, कारण तिथे आपलं मन हर्ट झालेलं आहे. आणि आपण काय करतो, जेव्हाही घरात एकटे राहतो किंवा आपल्याला एकांत वेळ मिळाला का त्याच निगेटिव्ह विचारांमध्ये इतकं गुरफटलं जातो का आपल्याला उलट असं करायला हवं, आपण का पॉझिटिव्ह विचार करायला हवे. आपण ते करत नाही. आपण काय करतो, निगेटिव्ह विचार आधी करतो. आज जर आपलं आहोन बरोबर भांडण झालेलं असेल सकाळी, तर दिवसभर आपण कोणता विचार करणार आहोत सांगा. तेच विचार आपल्या डोक्यामध्ये राहतात का नाही. मग तेच निगेटिव्ह विचार आपल्या माइंडमध्ये राहतात. आणि आपण जे विचार करतो त्याला काय म्हणतो, मनचिंती ते वैरी न चिंती. आपल्या मनात जे विचार येत आहे ते वैराच्या देखील मनात विचार यायला नको. आणि आपण कळत न कळत घरामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करत असतो. त्याच्याने आपल्या घरामध्ये वास्तुपुरुषाची आपण स्थापना केलेली आहे, त्याला काहीच माहित नसतं का कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं, कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं. तो प्रत्येक गोष्टीला तथास्तु 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 म्हणतो. मग आपण निगेटिव्ह विचार करतो आहोत, त्याला देखील वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असेल का. मग आपण म्हणतो शब्दांमध्ये शब्दांना ब्रह्मांडाची उपमा दिलेली आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. मग आपले एक एक शब्द जे इतके महत्वाचे आहे, मग आपण पॉझिटिव्ह विचार का नाही करायचा. का नाही आपण असं विचार करायचा का ज्या दिवशी आपली पहिलं बाळ आपल्या हातामध्ये आलं, तो क्षण आपण डोळे बंद करून का नाही आठवत. का डॉक्टरांनी ज्या वेळेला पहिलं बाळ आपल्या हातात दिलेलं होतं, त्याचा तो स्पर्श, त्याचे ते सॉफ्ट हात, डोळे बंद केल्यावर आपल्याला हे क्षण का नाही आठवत आनंदाचे. किती आनंदाचा दिवस होता तो आपल्या जीवनातला. का पहिल्यांदा आपलं बाळ आपल्या हातात आलेलं होतं, त्याला आपण हातात धरलेलं होतं, त्याचा तो गोंडस चेहरा असं वाटत होतं डोळ्यामध्ये एकटक बघत राहावं का हे माझं बाळ आहे. हे असे पॉझिटिव्ह विचार का नाही आपल्याला दिवसभरात आठवत, का त्याच्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. नाही, जिथं आपलं मन दुखलेलं आहे ते निगेटिव्ह विचार आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि निगेटिव्ह विचार आपल्या सारखे मनात येत राहतात. त्याच्यामध्ये कोणी आपल्याला 10-12 वर्ष जुनी गोष्ट जरी असेल ना, तरी ती आज विसरलेलो नाही आपण, तरी ती गोष्ट आपल्या कंटिन्यू मनामध्ये येत राहते. चला मग शब्द ही ब्रह्मांड आहे. शब्दांची पॉवर किती आहे याचं प्रॅक्टिकल बघायचं आहे का तुम्हाला. आवडेल सगळ्यांना करायला. पण मला एक आवडेल जर सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवले ना, तर क्लासमध्ये खूप छान एनर्जी राहते. तर प्लीज सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. मला ना असं रिकाम्या लॅपटॉप समोर बसल्यासारखं वाटतं, तर इथे कोणीच नाही आणि मी एकटी बोलते आहे. मला तुमच्याकडून पण छान रिस्पॉन्स आला ना, तर मी खूप छान पद्धतीने तुमची बॅच घेईन. पण जर सगळे कॅमेरे बंद करून बसतील आणि मल्टीटास्किंग करतील ना, येस खूप छान, भरपूर लोकांनी कॅमेरे ऑन केले. चला आपण आता प्रॅक्टिकल घेऊया. रेकी हा आहे ना प्रॅक्टिकल बेस्ड क्लास आहे. हा, ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी ठीक आहे उद्या सॉल्व्ह करून घ्या. ओके, चला. रेकीमध्ये आपण प्रॅक्टिकल करता करता शिकणार आहोत, तर खरंच ह्या गोष्टी होता आहेत का. ओके, चला सर्वांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. दोन्ही आपले हात रफ करायचे आहेत. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. आपल्या हातांमध्ये गरम उष्णता जाणवायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हात रफ करायचे आहे. आणि दोन्ही हात एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांना जोडायचे आहेत. आणि एकमेकांना थोडं प्रेशर द्यायचं आहे. दोन्ही हातांवर थोडं प्रेशर द्यायचं आहे, बोटांवर प्रेशर द्यायचं आहे आणि ते एकमेकाला जॉईन करायचे आहेत. प्रेशर द्यायचंय थोडं. आणि माझ्या मागे सर्वांनी बोलायचं आहे. आपण साधे अफर्मेशन देणार आहोत, पण आपल्याला आता या प्रॅक्टिकल मधून शब्दांची पॉवर बघायची आहे. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट,
आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम अ लव मॅग्नेट. आय एम अ लव मॅग्नेट. आय एम अ लव मॅग्नेट. असं धरून आपले हात पकडून ठेवायचे आहे आणि ते एकमेकापासून आता हळूहळू दूर करायचे आहे. दोन्ही हात एकमेकापासून हळूहळू दूर करायचे आहेत. बघा दोघी हातांमध्ये तुम्हाला काय जाणवते आहे. दोन्ही हात एकमेकापासून दूर करायचे आहे. बघा तुम्हाला काय जाणवते आहे दोन्ही हातांमध्ये. कोण शेअर करेल? काय जाणवलं? कोण शेअर करणार आहे? एनर्जी जाणवते. येस, व्हेरी गुड. आता आपल्याला हेच प्रॅक्टिस. मॅग्नेटिक फोर्स असल्यासारखं वाटलं थोडं. येस येस, दोन हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ते एकमेकाला परत एकमेकाकडे ओढता आहेत असं आपल्याला एनर्जी जाणवते. आपल्याला तर सेम प्रॅक्टिकल करायचं आहे, पण आता आपण याच्यात कुठलेही शब्द वापरणार नाही आहोत. सेम आपल्याला हात जॉईन करायचे आहेत आणि तेवढंच प्रेशर आपल्याला दोघं हातांच्या बोटांमध्ये द्यायचं आहे आणि दोन्ही हात एकमेकाला जॉईन करायचे आहेत. पण आता आपण इथे कुठले शब्द वापरणार नाही आहोत. तेवढा वेळ झालेला आहे. दोन्ही हात एकमेकापासून दूर करा आणि बघा काय एनर्जी जाणवते आहे. कसं करायचंय? येस, मुलगी आली क्लासमधून आणि काही प्लॅनिंग नव्हतं ना आजचा क्लासचं, तिला माहितीच नव्हतं का आईचा क्लास चालू आहे, म्हणून मला दरवाजा ओपन करायला जावं लागलं. ओके, चला तुमचा काय अनुभव आला ते शेअर करा. माईक ऑन मगाशी करा. आपण जे अफर्मेशन बोललेलो ना, तेव्हा कसं मॅग्नेटिक सारखं असं एनर्जी फील झालेली, पण आता तेवढी नाही झालेली जी मगाशी झाली होती तेवढी. येस येस येस, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. का जेवढी पहिल्या वेळेला आपल्याला एनर्जी जाणवली होती तेवढी या वेळेला एनर्जी जाणवत नाही, कारण शब्दच नाही ना तिथे, आपण काही शब्दांची एनर्जी दिलीच नाही आहे. जेव्हा आपण शब्द वापरले, अगदी साध्या अफर्मेशन वापरल्या, तर तुम्हाला लगेच तिथे त्यांची एनर्जी जाणवलेली आहे. मग विचार करा, आपण घरामध्ये किती निगेटिव्ह विचार करत राहतो, आपल्या कळत न कळत होत असतात. आपण काय करतो माहितीये का, एखाद्या व्यक्तीने आपल्या खूप 10-15 वर्षापूर्वी आपल्या कसं मन दुखवलेलं असेल, खूप आपलं मन हर्ट झालेलं असतं, तर त्यावेळेला तेच तेच विचार करत राहतो
आजच्या वर्तमानामध्ये आपण तेच विचार करत असतो का मी तर चांगली वागली होती, मी माझ्या बाजूने घरी आल्यावर सगळं पाहुणचार केला, देणं घेणं सगळं छान पद्धतीने केलं होतं, तरी देखील माझ्याशी असे का वागले, तरी देखील माझ्याशीच असे का वागतात, हे आपण कंटिन्यू त्याच विचारात राहतो. आपण आजच्या वर्तमान आपल्या त्या विचारामध्ये घालतो आहे आणि समोरची व्यक्ती, ती जी व्यक्ती आहे जिने आपलं मन दुखवलेलं आहे, ती व्यक्ती मस्त तिचा आजचा वर्तमान काळ आनंदात घालवते आहे. तिला कुठलाही फरक पडत नाही का आज तुम्ही दुःखामध्ये आहात का टेन्शन मध्ये आहात का तुम्ही अजून त्याच विचारांमध्ये आहात. ती व्यक्ती तिची लाईफ छान जगते आहे आणि आपण आपला आजचा दिवस खराब करून बसलेलो आहोत. आपल्या घरात ती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होत आहेत. आपण ज्या वेळेला हे निगेटिव्ह विचार करत असतो आणि आपल्या घरातलं जर कोणी आपल्याशी बोलायला आलं ना, आपण एकदम भस्कन त्याच्या अंगावर चिडून जातो. आपल्याला कळतही नाही आपल्याकडनं काय होऊन जातं. चिडल्यामुळे घरातलं वातावरण एकदम परत थोडं खराब होऊन जातं. आपण काय करतो, दुसऱ्याला बदलवायला जातो. दुसरा व्यक्ती बदलणार नाही आहे. आपण स्वतःला बदलवायचं आहे आणि आपली लाईफ जगायची आहे. तुम्ही ह्या जगामध्ये किती लोकांना बदलवणार आहात असे? आपल्याकडे तेवढा वेळ तरी आहे का? ह्या पृथ्वी तलावर आपण आपला जन्म मृत्यू आपल्या हातात नाही आहे. ह्या पृथ्वी तलावर आपण आपले श्वास मोजून आलेलो आहोत. आणि बघा आपण आता बोलता बोलता किती श्वास सोडतो आहे, किती श्वासाने आपलं आयुष्य कमी होतं आहे. मग हे जेवढं छान आयुष्य आहे आपल्याकडे ते आपण छान पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये, इतकी छान आपल्याला फॅमिली मिळालेली आहे, इतकं छान घर आहे आपलं, ते फॅमिली बरोबर आनंदामध्ये हे करायचा, आनंदामध्ये सेलिब्रेट करायचा का त्याच विचारांमध्ये राहायचं. सेलिब्रेट करायचा हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. आपला रोजचा दिवस आपण सेलिब्रेट केला पाहिजे का? नीतू मॅडम थांबा, मला थोडा टॉपिक कंप्लीट करू द्या, मग मी तुमचा प्रश्न घेते. आपला रोजचा दिवस आपण सेलिब्रेट केला पाहिजे का बरं? बघा, एका दिवसाला या पृथ्वी तलावरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत असतात. आज आपण सकाळी उठलेलो आहोत, आजचा आपण दिवस बघितलेला आहे, मग आहे का नाही सेलिब्रेशन साठी सारखा दिवस? देवाने जर आज आपल्याला दिवस दाखवलेला आहे तर काहीतरी आपल्याकडनं छान कर्म देवाला करून घ्यायचे आहेत. आणि दुसरं सेलिब्रेशनचं कारण काय आहे? 2 सेलिब्रेशनचे कारण आहे. पहिलं तर आपण आज खूप छान आनंदाने फ्रेश उठलेलो आहोत. आपण आज त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये नाही आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आपल्यासोबत आपली फॅमिली सुद्धा एकदम छान आनंदाने उठलेली आहे. आपल्या फॅमिलीतले प्रत्येक मेंबर आपल्या सोबत उठलेले आहेत. 10 लाख प्लस लोकांमध्ये आज आपलं घर नाही आहे. आहे का नाही सेलिब्रेशन करण्यासारखं? का ह्याच निगेटिव्ह विचारांमध्ये आपण राहायचं आहे? आणि राहून काय मिळतं आपल्याला? चिडचिड, राग, डिप्रेशन, टेन्शन. आपल्याला हे वाढवायचं आहे का आपल्या लाईफमध्ये आनंद, सुख, परमसुख, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, दीर्घायुष्य वाढवायचं आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला बोलली, ज्या व्यक्तीचा राग आलेला आहे ना, त्या व्यक्तीला आपण आज माफ करून टाकायचं आहे. तुम्ही म्हणाल, ओ मॅडम आतापर्यंत तुमचं सगळं ऐकून घेतलं, एवढं नाही ऐकणार पुढचं, काही इतक्या दिवसाचे जे भांडणं आहे, इतकं माझं मन दुखवलं आहे आणि मला इतका त्रास झालेला आहे, तो मी काय तुमच्या सांगण्यावरून बंद करेल का? तुमच्या सांगण्यावरून मी लगेच सोडून देईल का? इतका माझं मनस्ताप झालेला आहे, माझे इतके वर्ष वाया गेलेले आहे. पण जे गेले आहे ते सोडून द्या ना. जो आजचा वर्तमान आहे तो तरी आनंदाने जगा. बघा, आज आपण काय करणार आहोत, एक छानसं मेडिटेशन घेणार आहोत. त्या मेडिटेशन मध्ये आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत. आणि या ब्रह्मांडाशी कनेक्ट करून आपण काय करणार आहोत, त्या समोरच्या व्यक्तीला माफ करून टाकणार आहोत. मोठ्या मनाने माफ करून टाकणार आहोत, कारण आपल्याला दुसऱ्याला सुधरवायला वेळच नाहीये.
आपण आपली लाईफ, आपली फॅमिली यांच्याबरोबर छान आनंदाने घालवायचं आहे. का बरं दुसऱ्याला सुधरवण्यामध्ये आपला वेळ घालायचा आहे? आजचा वर्तमान का खराब करायचा आहे आपल्याला? आणि बघा, आपल्याकडनं पण कधी रागात, वैतागात, भांडणात कळत नकळत काही चुकीचे शब्द निघाले असतील. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं देखील मन दुखलेलं असेल. तर आज आपण युनिव्हर्सला कनेक्ट होऊन त्या समोरच्या व्यक्तीला देखील सॉरी म्हणणार आहोत. कारण आपल्याला त्याच्या कर्मात अडकायचं नाहीये. हो बाबा, चल, माझ्याकडनं तुला 2 शब्द चुकीचे बोलले गेले असतील. माझ्याकडनं मी मुद्दाम केलेलं नाहीये. कळत नकळत चुकीचे शब्द निघाले आहे रागा वैतागात. पण तरी देखील मी त्यासाठी तुला सॉरी म्हणतो आहे. आणि आपले कर्म आपल्याला इथेच त्याच्याशी बंद करायचे आहे, थांबवून द्यायचे आहे. हे परत आपल्याला पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड नाही करायचे आहेत. हे इथे स्टॉप करा. आणि आज त्या माणसाला मोठ्या मनाने माफ करून टाका. बघा, इतके दिवस माफ केलं नाही तर आपला कालचा दिवस जसा होता तसाच आजचा दिवस आहे आणि तसाच उद्याचा दिवस आहे. पण एकदा मॅडम सांगता आहेत म्हणून माफ तर करून बघा. तुम्हाला खूप हलकं फील होणार आहे आणि उद्यापासून तुमच्या मनामध्ये सगळे पॉझिटिव्ह विचार येणार आहे. एक सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होणार आहे उद्याच्या. तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही रेकी लेवल 1 ची ऍड लावलेली होती आणि तुमचं तर वेगळंच चाललंय काहीतरी. रेकी लेवल 1 म्हणजे आत्मशुद्धीकरणाचा पहिला दिवस राहतो. जोपर्यंत तुमची ही मूठ बंद आहे, ह्या मूठमध्ये राग, रुसवा, फुगवा, टेन्शन सगळं जे तुम्ही पक्क पकडून ठेवलेलं आहे, ते जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मी तिथे पॉझिटिव्ह एनर्जी टाकू शकणार नाही. आज तुम्हाला मन से खाली हो जाना है. आज तो राग सोडायचा आहे तुम्हाला. आज जोपर्यंत तुम्ही मनातून खाली होणार नाही तिथे नवीन एनर्जी तुम्ही घेणार नाही आहात. आणि मी तुम्हाला एक सांगते, आज तुमचा रेकी लेवल 1 चा पहिला दिवस आहे. रेकी ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये जात नसते. खूप सिलेक्टेड लोकांच्याच लाईफमध्ये रेकी जात असते, का ज्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस हवे आहे. त्याच लोकांच्या लाईफमध्ये रेकी जात असते. आणि आज तुम्ही, युनिव्हर्सने तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. ज्या दिवशी आपला शेवटचा दिवस राहील ना क्लासचा, त्या दिवशी नक्की तुमच्या लाईफमध्ये एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक बदल झालेले असतील. हे तुम्ही मला सगळेजण शेअर कराल. शेवटचा दिवसाचा क्लास आपला 1.5-1.5, 2-2 तास चालतो, कारण सगळ्यांना इतकं बोलायचं राहतं त्या दिवशी. का आज जे लोक व्हिडिओ ऑन करत नाही आहे ते कंटिन्यू हँड राईज करून करून, मॅडम मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे, असे कंटिन्यू करतात. इतकं त्यांच्या मनातून त्यांना बोलायचं राहतं. म्हणून मी सांगते, म्हणून तुम्ही एकदा करून तर बघा. एक बार करने में क्या हर्ज है. सगळे रेडी आहेत का? घ्यायचं आपण ते मेडिटेशन. आज सर्वजण करून बघूया. ओके, मी माझा कॅमेरा बंद ठेवते आहे. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. आणि ज्यांचेही कॅमेरे ऑन असतील त्यांना पूर्ण एनर्जी मिळणार आहे. आणि ज्यांचे कॅमेरे बंद असतील त्यांची जबाबदारी मी घेणार नाही आहे, का त्यांना रेकीच्या क्लासचा किती अनुभव मिळालेला आहे. ही मी कुठलीच जबाबदारी त्यांची घेणार नाही. ज्यांचे ऑन असतील त्यांची पूर्ण जबाबदारी माझी राहणार आहे. मी सगळ्यांना म्यूट करते आहे. कोणीच आपले कॅमेरे नाही, सॉरी, माईक ऑन करायचे नाहीये. बघा, आपण रेकी साधक होतो आहे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये, ही काळजी आपण घ्यायची आहे. ओके, चला आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचा आहे.
येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, कष्ट, तणाव नाश करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आज आपण दिव्य प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्तता करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता करणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या सूचनांचे ग्रहण कराल, तेवढ्या सहजतेने तुम्हाला या ध्यान साधनेचा अनुभव येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया एका दिव्य यात्रेला. एका दिव्य यात्रेला. आता तुम्ही जिथे बसले आहात, तिथून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघता आहात. दिव्य प्रवासाला निघता आहात. आपण आता मुख्य दारापर्यंत पोहोचलो आहे. बंद डोळ्यांनी या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. आणि हळूच तुम्ही त्या कार्पेटवर पाऊल ठेवलं आहे. आजूबाजूला सुंदर असे विविध रंगाची फुलं आहेत. त्या फुलांकडे बघू आणि त्या फुलांचा जो मनमोहक सुगंध आहे, त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालो आहोत. एकदम प्रसन्न झालो आहोत. आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण पुढे जातो आहे. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर सुंदर अशी कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी दार उघडलं आहे आणि मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवले आहे. आणि आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलेलो आहोत. एका मोठ्या दालनासमोर पोहोचलो आहे आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आहे. आपल्यासाठी आदराने दार उघडलं आहे. हळूवार तुम्ही त्या दालनाच्या दिशेने निघाला आहात आणि तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी त्या दालनाचे दार उघडले गेले आहे. सुंदर असा संगमरवरी मोठा हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक दिव्य शांततेचे वातावरण तेथे आहे. आणि त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे सुंदर आसन तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन बसलेला आहात. त्या आसनावर तुम्ही स्थानपन्न झालेला आहात. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होतो आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आता या गोष्टी कराल, तेवढा या ध्यान साधनेचा अनुभव आपल्याला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या, काही चांगल्या, काही वाईट, काही मनाला प्रसन्नता देणाऱ्या होत्या, तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या होत्या, त्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायच्या आहेत. आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टी, जेही लोक जबाबदार होते तुमच्या दुःखासाठी, जेही लोक जबाबदार होते, त्या सर्वांना माफ करायचं आहे. त्या सर्वांना माफ करायचं आहे. त्या सर्वांना माफ करायचं आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिलं असेल किंवा आपण कोणाच्या दुःखाचं कारण बनलो असेल,
तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने, कशानेही आपण कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची मनोमन माफी मागायची आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, म्हणून आपण इथे सहजतेने मागितलेली माफी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील महिन्याचा, आता 1 महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एका नंतर एक येणाऱ्या घटनांचा संचय आहे. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ करून टाका. हळूवार आता आपण 1 वर्षाच्या क्षणांकडे जाऊया. 1 वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, आठवा त्या क्षणांना. अनेक घटना घटित झालेल्या आहेत. गेल्या 1 वर्षात काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील, कधी सुख होते तर कधी दुःख होते. सर्व सर्व क्षणांना आठवायचे आहे. गेल्या 1 वर्षामध्ये सर्व क्षणांना आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहे. आणि कळत न कळत आपण कुणाला दुखावले असेल, शब्दांनी, कृतीने त्या व्यक्तीला आठवून त्याची माफी मागायची आहे. गेल्या 1 वर्षामध्ये आपण शब्दांनी, कृतीने कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागायची आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्या लोकांना माफ करून टाकायचे आहे. कोणाच्या शब्दांनी किंवा कृतीने आपण स्वतः दुखावले गेलो असेल, त्यांना माफ करून टाका, माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. मागील 10 वर्षांमध्ये जेही तुम्ही जीवन जगलात, त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, कुणाचं नव्या करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक येणारा घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटनांना आज आपण संपवायचं आहे. आपल्या जीवनातून आणि त्या सगळ्यात चांगले क्षण जे आपण जगलो आहे, त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहे. बघा, काही आजारपण आपण समोर गेले असतील, काही लोकांना आपण जीवनातून गमावलेले असेल, काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल, काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामे व्हायचे आहे आणि तिथे आपल्याला पॉझिटिव्हिटी टाकायची आहे. आपल्या ज्याही लोकांबद्दल मनामध्ये राग असेल, अशी एनर्जी असेल, सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याकडून बघा, अगदी बालपणाचा आपला क्षण आठवायचा आहे की आपण कोणाला दुखावले आहे, माफी मागितली आहे. त्यांची माफी मागा. आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल, जस्ट माफी मागा. आता बघा, आपण त्या सुंदर क्षणांमध्ये जात आहोत. तो सुंदर क्षण म्हणजे आपला वाढदिवस, आपला जन्मदिवस. कल्पना करा की ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झाला होता, आठवा तो आनंद. बघा, त्या वेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पार्टी दिली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरी पाटी दिली होती. आज ती कोरी पाटी हातात घेऊन छातीजवळ घट्ट पकडायची आहे, कारण आपल्याला त्या कोऱ्या पाटीवर आपला आनंद, आपल्या पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी तुम्ही घेऊन त्या दालनात आहात. आता ती पाटी घेऊन तिथून उठायचे आहे. त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून उठून त्या दालनाच्या बाहेर यायचं आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या जीवनाला संपूर्ण आनंद द्यायचा आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचं आहे. एक दीर्घ आयुष्य जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचा आहे. ती कार आपली वाट बघते आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आपल्यासाठी दार उघडले आहे. आणि आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत एका दिव्य स्माईलने केलेले आहे. एक दिव्य स्माईलने केलेले आहे. कारण आता अंतर्मनात वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माईल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलो आहे. आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जणू सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे, आनंद जाणवत आहे. सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे. आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, या दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास पुढे जातो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती गाडी एका घरासमोर येऊन थांबली आहे. जिथून आपण ह्या ध्यान साधनेला सुरुवात केली होती, त्या घरासमोर आपली गाडी येऊन थांबली आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आहे. आणि आता आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो, जे सुख हवं आहे, जे समाधान हवं आहे, ते सुख, ते समाधान, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. धिस इज यू आर. धिस इज यू आर. या आनंदातच चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेला आहे. ही स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माईल आपलं जीवन आहे, ते सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेलं आहे. इथून पुढच्या पूर्ण आयुष्यात हे स्माईल, हाच आनंद आपल्या सोबत जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यही तो आप हो, यही तो आप हो, यही तो आप हो. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी आपले दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. चला, कसं वाटतं आहे? पटकन हँड राईज करा, कारण 9 वाजेला माझी रेकी लेवल 2 ची बॅच आहे. पटकन सांगा, कसा वाटला अनुभव? छान, एकदम शांत असं फील झालं. मस्त येस. वाटलं. सगळ्यांनी माफ केलं का पण मात्र? हो, केलं. येस, व्हेरी गुड. खूप छान. ओके, मी ग्रुप ओपन करते. तुम्ही ग्रुपवर तुमचे कमेंट्स टाका, कसा वाटतो आहे क्लास तुम्हाला. आणि उद्या आपण 8 वाजता राईट टाइम स्टार्ट करणार आहोत. आज मी जरा 5 मिनिटं थांबली होती, बरेच लोक जॉईन होत होते. तर उद्या आपण 8 वाजेला राईट टाइम स्टार्ट करूया. मंडे टू फ्रायडे असणार ना? आ? मंडे टू फ्रायडे असेल ना आपला ही हो, बॅच? मंडे टू फ्रायडे. येस.
तर फ्रायडेचं सॅटर्डे पण होतो, कारण मला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर वेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळे तुम्ही मला किती छान प्रॅक्टिसला सपोर्ट करतात त्याच्यावर आहे. तुम्ही पटापट केलं तर माझा तेवढा एक दिवस वाचणार आहे. पण जोपर्यंत माझा सिलेबस कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्लास चालू राहणार आहे. ओके? येस. आणि तुम्हाला जर आपला क्लास आवडला असेल तर आपल्या क्लासची जी लिंक आहे तुम्ही तुमच्या फ्रेंडमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करू शकता. ओके? चला आपण आता थांबूया. दिव्य रेखी शक्ती थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय.